नमस्कार. बिझनेस ऑफ शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. उद्यापासून सुरू होणारा नवीन आठवडा हा कसा असेल मार्केटसाठी, त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यापूर्वी एक नजर आपण मागील आठवड्यामध्ये काय घडले याच्यावरती टाकूया. निफ्टीमध्ये मागील आठवड्यात आपल्याला 2.33% दबाव पाहायला मिळाला आणि 23,700च्या जवळपास निफ्टी बंद झालेली आपल्याला दिसून येते. तर बँक निफ्टीमध्ये 3.12%चा दबाव आपल्याला पाहायला मिळाला आणि बँक निफ्टी 56,600च्या जवळपास बंद झालेली दिसून येते. मागील आठवड्यात आपल्याला जोरदार दबाव मार्केटमध्ये पाहायला मिळाला. बँकिंग सेक्टरमध्ये हा दबाव जास्त प्रमाणात दिसून आला. तर काही सेक्टरमध्ये तेजी होती, त्यामध्ये प्रामुख्याने एफएमसीजी, ऑटो, मीडिया या सेक्टरमध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळाली. तेजीच्या तुलनेमध्ये दबाव मात्र मोठ्या प्रमाणात होता तो प्रायव्हेट बँकांमध्ये, रियालिटीमध्ये, फायनान्स अँड कॅपिटल मार्केटमध्ये हा दबाव दिसून येत होता. निफ्टीतील तेजीमधील स्टॉक आठवड्यामध्ये या कोणते होते तर बजाज ऑटो, एसएल टेक, पॉवर ग्रेड, एनटीपीसी आणि निगेटिव्हमध्ये तर प्रामुख्याने एचडीएफसी बँक. एचडीएफसी बँकचे रिझल्ट मार्केटला पसंत पडलेले आपल्याला दिसून आलेले नाहीत. तसेच एक्सिस बँकचे देखील तिमाही रिझल्ट खराब आले. इन्फोसिसचे देखील तिमाही रिझल्ट खराब आले आणि क्रूड ऑइल वाढल्यामुळे इंडिगोमध्ये आपल्याला दबाव दिसून आला. मागील आठवड्यामध्ये क्रूड ऑइलमध्ये शानदार तेजी आपल्याला पाहायला मिळाली. जुलै महिन्यामध्ये एकूण 34%ची तेजी आपल्याला पाहायला मिळाली. पण फ्रायडेला जेव्हा जो हाय बनवला त्यापासून 3.88%ची घसरण देखील आपल्याला क्रूड ऑइलमध्ये दिसून आली. क्रूड ऑइल हा 96.78 पर बॅरेल डॉलरच्या आसपास आपल्याला दिसून येतो. त्यानंतर विदेशी गुंतवणूकदारांची विक्री काही मार्केटमध्ये थांबलेली आपल्याला दिसून येत नाही. जुलै महिन्यामध्ये एकूण 11,729 कोटींची विक्री त्यांनी केलेली दिसून येते. तर त्यातील फ्रायडेला 3,890 कोटींची विक्री झालेली आपल्याला दिसून येते. या सर्व गोष्टी झाल्या मागील आठवड्यामध्ये. या आठवड्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत ज्याच्यामुळे मार्केटमध्ये मुवमेंट येऊ शकते किंवा मार्केटला दिशा देऊ शकतात, असे कोणते इव्हेंट किंवा कोणते घटक आहेत? तर सोमवारी मार्केटमधील 68 कंपन्या आपल्या तिमाही रिझल्ट जाहीर करतील. त्याच्यामध्ये प्रामुख्याने बीईएल असेल, कोल इंडिया असेल, टाटा पॉवर असेल, ह्या प्रामुख्याने काय करतील आपले तिमाही रिझल्ट त्या ठिकाणी जाहीर करतील. त्याच्यानंतर मंगळवारी एनएससीची म्हणजेच निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप निफ्टी, फायनान्स निफ्टी आणि जुलै महिन्याच्या स्टॉक ऑप्शनची काय होणार आहे, मंथली एक्सपायरी राहणार आहे. त्यासोबतच जपान काय करेल, पीसीआर कोर डेटा आपला जाहीर करेल. भारत देखील मंगळवारीच आय आय पीचा डाटा त्या ठिकाणी जाहीर करेल. एकंदरीत हा महत्वाचा दिवस मार्केटसाठी राहणार आहे. मंगळवारी एल एन टी असेल, अंबुजा सिमेंट असेल, वरुण बेवरेज असतील, यासारख्या 68 कंपन्या आपला तिमाही रिझल्ट जाहीर करतील. बुधवारी संपूर्ण मार्केटसाठी महत्वाचा दिवस राहणार आहे. का तर या दिवशी अमेरिका नवीन व्याजदराची घोषणा करेल. व्याजदरामध्ये बदल होतो की नाही हे सर्वात महत्वाचं असणार आहे. समजा बदल नाही झाला तर कधी व्याजदरामध्ये वाढ होणार हे काय वक्तव्य येतं याच्यावरती मार्केटचं संपूर्ण लक्ष असणार आहे. या बुधवारचा इव्हेंट डोळ्यासमोर ठेवल्यानंतर सोमवारी आणि मंगळवारी कमी हालचाल कदाचित आपल्याला पाहायला मिळू शकते. या इव्हेंट नंतर आपल्याला मार्केटमध्ये शानदार तेजी किंवा दबाव देखील दिसून येऊ शकतो, कारण ही पॉलिसी काय असेल याच्यावरतीच मार्केटचं संपूर्ण लक्ष लागून असेल. बुधवारी जवळपास 102 कंपन्या आपल्या तिमाही रिझल्ट जाहीर करतील. प्रामुख्याने आपल्याला या आठवड्यामध्ये अदानी ग्रुपवरती फोकस करायचा आहे. अदानी एंटरप्राइज असेल, अदानी पोर्टचं असेल, यांचे तिमाही रिझल्ट या आठवड्यामध्ये येणार आहेत. प्रामुख्याने बुधवारी यांचे रिझल्ट येणार आहेत. एशियन पेंट, आयचर मोटर्स, डाबर, कोलगेट, झोमॅटो यांचे देखील तिमाही रिझल्ट बुधवारी जाहीर होणार आहेत. त्याच्यानंतर गुरुवारी सेन्सेक्सची मंथली एक्सपायरी असेल.
आणि याच दिवशी अमेरिका आपला GDP दर जाहीर करणार आहे. तसेच अ, जपान जपान देखील काय करेल, बेरोजगारीची किंवा रोजगार निर्मितीची आकडेवारी या दिवशी जाहीर करेल. गुरुवारी एकूण 83 कंपन्या आपल्या तिमाही रिझल्ट जाहीर करतील. त्याच्यामध्ये प्रामुख्याने बजाज फायनान्स, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा स्टील, हुंडाई, स्विगी यांचा समावेश असेल. शुक्रवारी जपान PCR डाटा जाहीर करेल. चायना मॅन्युफॅक्चरिंगचा डाटा जाहीर करेल. तर याच दिवशी जपान देखील आपल्या व्याजदरावरती निर्णय घेईल. दोन महत्त्वाचे देश आहेत जे या आठवड्यामध्ये आपल्या व्याजदराबद्दल घोषणा करणार आहेत, अमेरिका आणि जपान. त्यामुळे हा आठवडा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा राहणार आहे. तसेच या सत्राच्या शेवटच्या दिवशी सन फार्मा, मारुती सुझुकी, ITC ITC हे देखील आपले तिमाही रिझल्ट जाहीर करतील. शनिवारी जरी मार्केट बंद असलं तरी डेव्हिस लॅब आणि CDSL चे तिमाही रिझल्ट या दिवशी जाहीर होणार आहेत. तर ह्या सगळ्या झाल्या मार्केटच्या इव्हेंट असतील किंवा इतर गोष्टी. तर मार्केटमध्ये टेक्निकल गोष्टी कोणत्या महत्त्वाच्या आहेत ते आपण त्याच्यावरती एक नजर टाकूया. निफ्टीमध्ये हा जो काही गॅप निर्माण झाला होता तो फुलफिल झालेला आपल्याला दिसून येतो. जवळपास फ्रायडेला निफ्टीमध्ये जोरदार दबाव आपल्याला पाहायला मिळत होता. गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर निफ्टीने हा लो बनवून परत निफ्टीने शानदार तेजी दर्शवत आपल्याला पॉझिटिव्ह क्लोजिंग त्या ठिकाणी दिलेले दिसून येते. सर्वात महत्त्वाची लेवल निफ्टीसाठी राहणार आहे ती म्हणजे 23,500. 23,500 जर निफ्टीने ब्रेक केला आणि त्याच्या खाली निफ्टी बंद झाली तर निफ्टी आपल्याला 23,200 ते 23,000 पर्यंत येताना पाहायला मिळू शकते. तर वरील बाजूस निफ्टीसाठी जोपर्यंत निफ्टी 24,000च्या वरती बंद होत नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये आपल्याला फ्रेश तेजी पाहायला मिळणार नाही. त्यानंतर बँक निफ्टीचा विचार केला तर निफ्टीने काय केलं, आपलं काम त्या ठिकाणी पूर्ण केलं. जो काही गॅप होता तो फुलफिल केलेला आपल्याला दिसून येतो. पण बँक निफ्टीमध्ये छोटासा का असेना अजून देखील गॅप हा शिल्लक आहे. बँक निफ्टीमधील हा गॅप कधी फुलफिल होऊ शकतो, जर बँक निफ्टी 56,000च्या खाली बंद झाली तर बँक निफ्टीची वाटचाल 55,500 पर्यंत होऊ शकते. त्याच्या खाली जर बंद झाली किंवा राहिली तर 55,000 पर्यंत बँक निफ्टी येऊ शकते. तर वरील बाजूस जोपर्यंत 57,000 ही लेवल बँक निफ्टी ब्रेक करून बंद होणार नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळणार नाही. ती तेजी आपल्याला 57,000 ब्रेक केल्यानंतर 57,700, 58,000 ते 58,500 पर्यंत देखील पाहायला मिळू शकते. प्रामुख्याने HDFC बँकेची आपल्याला मदत यासाठी लागणार आहे. जर HDFC बँकमध्ये खालून रिकव्हरी आपल्याला पाहायला मिळाली तर बँक निफ्टीमध्ये देखील रिकव्हरी दिसून येऊ शकते. पण जो दबाव आता HDFC ICICI मध्ये सुरू आहे तो देखील असाच पुढे राहिला तर हा जो काही गॅप तयार झालेला आहे तो देखील त्या ठिकाणी फुलफिल केला जाऊ शकतो. जसं निफ्टीने केलं तसं सेन्सेक्सने देखील हा गॅप काय केलेला आहे आता भरून काढलेला आहे. सेन्सेक्ससाठी सर्वात महत्त्वाची लेवल असणार आहे ती 75,500ची. ती ब्रेक झाली तर सेन्सेक्सची वाटचाल 74,500 ते 73,500 पर्यंत होऊ शकते. तर वरील बाजूस 77,000 ही लेवल ब्रेक केल्यानंतर सेन्सेक्समध्ये आपल्याला पॉझिटिव्ह वातावरण किंवा पॉझिटिव्ह स्थिती पाहायला मिळू शकते. आणि ही अगदी 77,000 ही लेवल ब्रेक झाल्यानंतर 78,000 ते 78,500 पर्यंत वरच्या साईडला आपल्याला लेवल दिसून येते. या सर्व टेक्निकल लेवल आहेत. याच्यावरती ग्लोबल घटकांचा परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यामुळे आपण दिलेले लेवल देखील बदलू शकतात. जो काही बदल होईल तो वेळच्या वेळी तुम्हाला कळवला जाईल. सामान्य गुंतवणूकदारांनी या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे की नवीन इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर घाई गडबडीत कोणता निर्णय घेऊ नका. संपूर्ण मार्केट आपलं हे सध्या आता क्रूड ऑइल, इराण अमेरिका यांच्यातील संघर्ष आणि विदेशी गुंतवणूकदारांची हालचाल यावरती सध्या सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा निर्णय घेताना स्वतःची रिस्क ओळखून आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊन काम करायचं आहे. सदरचा व्हिडिओ हा शैक्षणिक दृष्ट्या असून कोणत्याही प्रकारचा ट्रेड किंवा गुंतवणूक करताना स्वतः अभ्यास करून तो करायचा आहे.
आम्ही दिलेली माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. नवीन अपडेटसोबत लवकरच भेटू. धन्यवाद.